अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याअंतर्गत घडलेल्या सराफा व्यावसायिकावरील दरोड्याच्या गुन्ह्याचा छडा लावत सुमारे 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। तसेच न्यायालयीन प्रक्रिया राबवत न्यायालयाच्या आदेशाने मुद्देमाल फिर्यादीस परत दिला। 13 फेब्रुवारी 2026 ला रात्री 9:30च्या सुमारास अमरावती शहरातील बालाजीनगर येथील सुशांत शेरेकर हे आपलं सुमित्रा ज्वेलर्स दुकान बंद करून सोनं आणि रोकड असलेली पिशवी मोपेडच्या डिक्कीत ठेवून घरी जात होते। यावेळी काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या तिघांनी त्यांची गाडी अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांना खाली पाडलं आणि डिक्कीतील सोनं नगदी लंपास करून फरार झाले। तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत 7 आरोपींना अटक केली। यात चारचाकीतील 5 जण आणि रेकी करणाऱ्या 2 आरोपींचा समावेश आहे। आरोपींकडून 661.30 ग्राम सोन्याचे दागिने, अंदाजे किंमत सुमार 99.15 लाख आणि 1,19,000ची रोकड असा एकूण 9,34,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहनं, मोबाईल आणि शस्त्रही ताब्यात घेण्यात आली। या प्रकरणी न्यायालयात आदेशानुसार जप्त सोन्याचे दागिने आणि रोकड मंगळवारी पोलीस आयुक्तांच्या हस्ते फिर्यादीस सुपूर्द करण्यात आली। पोलिसांच्या जलद कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। 661 ग्राम सोन्याचे दागिने तसेच नगदी 1,19,000 टोटल 1,34,450 रुपयाचा मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे।